नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. तर मंडळी, वर्षभर काळा मसाला आपल्याला हा लागतो, तर त्यासाठी ह्या मिरच्या मी वाळत घातलेल्या आहेत. बघू शकता इकडं छान अशा कुरकुरीत ह्या मिरच्या वाळलेल्या आहेत. 2 प्रकारच्या मिरच्या आहे. 2 किलो मी आपली लवंगी मिरची घेतलेली आहे आणि 1 किलो घेतलेली आहे बेडगी मिरची. तर अगदी प्रमाणबद्ध वर्षभर टिकणारा आपल्याला हा काळा मसाला करायचा आहे. डिशसुद्धा सोबतच दिलेली आहे. जर पाहिजे असेल तुम्हाला तर दुकानाचा नंबर आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस वगैरे मी देते. तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे 3 किलो मसाल्यासाठी आणि अगदी प्रमाणबद्ध आहे बरं का. सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे अगदी नीटनेटकेपणाने. आणि काही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि काही साहित्य आपल्याला तळून घ्यायचे आहे. यातील काही खडे मसाल्याची नावं तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगायची बरं का. तर आता या ठिकाणी बघू शकताय पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आम्ही धने घेतलेले आहे, अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि एक छोटी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये बडीशोपसुद्धा आपल्याला भाजून घेत आहेत आम्ही. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 कढया ठेवलेल्या आहेत की पटापट व्हावं म्हणून. मोठ्या कढईमध्ये ठेवलेले आहे तमालपत्र आणि गॅस अगदी मंद ठेवायचं आहे जेणेकरून ते छान भाजलं जाईल. आणि इथं आहे हे दगडफूल. दोन्ही 2-2 गॅसवरती पटकन करत आहोत की कमी वेळ लागेल त्यासाठी. दगडफूल छान असं भाजून झालेलं आहे आणि तमालपत्रसुद्धा छान भाजून झालेलं आहे. तर दोन्ही आपण काढून घेऊया. काढून घेतल्यानंतरनं त्याच कढईमध्ये आपण हे गावरान तीळ आहे बरं का, गावरान तीळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी मंद गॅस ठेवायचा आणि छान खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि या कढईमध्ये आम्ही जिरं टाकलेलं होतं, जिरंसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता मसाला करताना ना जास्त काही अवघड नाही बरं का, अगदी सोप्या पद्धतीने मसाला तुम्ही करू शकता. यामध्ये फक्त आपल्याला काही गोष्टी तळून काढायच्यात आणि काही गोष्टी आपल्याला भाजून. आता तीळ छान भाजलेला आहे, मस्त खमंग सुवास सुटलेला आहे. यामध्ये आता कढईमध्ये घातलेली आम्ही काळी मिरी आणि एका कढईमध्ये खसखस, दोन्ही छान आता मंद गॅसवरती आपण भाजून घेऊया. बघा आता छान असे मस्त धणे भाजून घेतलेले आहेत आणि इकडं तीळ आहेत आपले गावरान तीळ, गावरान तीळ पण भाजून घेतलेत आणि जिरं भाजून घेतलंय, बडीशोप सुद्धा भाजून घेतली आहे. आता इकडे आपल्याला छान माशी भाजून घेतलेली आहे, भाजून काढून घ्यायची आहे. आता यामध्ये कढईमध्ये ना आता एक तर ना हे काय आहे ना ह्याचं नाव मला आठवत नाही आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगताल बरं का तुम्ही. आणि हे आपल्याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर मसाला करण्यासाठी तुमच्याकडे जर भरपूर जागा असेल ना, गॅस म्हणा किंवा चूल म्हणा, बाहेर घ्यायचं आणि त्यावरती भाजायचं. छान मसाला होतो आणि करायलाही छान वाटतं बरं का. आता एका ठिकाणी लवंगा मी कढईमध्ये टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला गॅसवरती छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. आम्ही तर सर्वात अगोदर घरच्यांच्या मदतीने आम्ही गॅस बाहेर घेतला आणि छानपैकी असं आम्हाला मस्त भरपूर पटांगण आहे त्यामध्ये आम्ही मसाला करत आहोत. आता या ठिकाणी दगडफूल आणि आपलं तमालपत्र आणि धने हे एकत्र केलेलं आहे, कारण की मसाला नेताना आपल्याला एकत्रच न्यायचं आहे म्हणून सगळं आम्ही एकत्र केलं आणि थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. या ठिकाणी लवंगा आणि जो एक तुम्हाला पदार्थ होता त्याचं नाव आठवत नाही मला, दुसऱ्या कढईमध्ये आम्ही एकत्र केलेलं आहे. 1 ते 2 थेंब तेल टाकलेले आहे आणि आता आपल्याला बाकीचे राहिलेले खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. चला तर मग आता या कढईमध्ये सुद्धा आपण टाकतोय स्टार फूल. अगदी 1 ते 2 थेंब तुम्ही तेल घालायचं आहे आणि छान असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तेवढंसं तेल पुरेसं होतं, थोडंच तेल टाकायचं, जास्ती काही तेलाचा आपल्याला इथं वापर करायचा नाही आहे. तर आता अगोदर जे भाजणारे खडे मसाले आपण भाजून घेतले, जे भाजायचे होते ते, त्यानंतर अगदी कमी तेलातले आणि नंतर थोडंसं जास्त तेल टाकून काही आपल्याला खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हळकुंड टाकताय ना तुम्ही तर हळकुंड फोडून टाकायचं आहे. सुंठसुद्धा पूर्वतयारी करताना ती थोडीशी फोडून ठेवायची, जेणेकरून ती छान तेलात टाकल्यानंतर फुलते. अशा गोष्टी बारीक सारीक जर तुम्ही अगोदर तयारी केली तर तुमचं पटकन मसाला होतो आणि काहीच त्यामध्ये अवघड असं होत नाही आणि वेळही वाचतो छानपैकी आपला. सर्वात मोठी विलायची आहे ना, ती कढईमध्ये आपल्याला आता भाजून घ्यायची आहे. दुसऱ्या कढईमध्ये रेग्युलर बरेच जण ह्याला हिरवी विलायची सुद्धा म्हणतात, ती सुद्धा आपल्याला आता भाजून घ्यायची आहे. मंद गॅसवरती भाजायचं जेणेकरून मसाल्याचा स्वाद छान उतरतो त्यामध्ये. चला तर मग आता आपण विलायची, दोन्ही प्रकारच्या विलायची आपण भाजून घेऊया. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच मसाला करत असाल ना तर ह्या पद्धतीने करा. अगदी सोप्या पद्धतीने मसाला कसा करायचा ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजला असेलच. एकदा नक्की ट्राय करायचं याच पद्धतीने बरं का. चला, दोन्ही प्रकारच्या विलायची छान अशा भाजलेल्या आहेत, ते सुद्धा आपण पातेल्यात घालून घेऊया.
अगोदर थंड करायला ठेवलेले होते ना खडे मसाले, ते सुद्धा आता आपल्याला जे धण्याचं पातेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण. आता हे आपण तीळ थंड होण्यासाठी ठेवलेले होते, तीळही थंड झालेले आहे आणि आपण जिरं भाजलेलं होतं, जिरं आणि बडीशोप ते सुद्धा आपण आता पातेल्यामध्ये एकत्र केलेलं आहे. खसखससुद्धा आपल्याला आता एकत्रच करायचे आहे. सगळे भाजलेले खडे मसाले एकत्र आपण करून घेतलेले आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे आपली ही आहे दालचिनी. दालचिनीसाठी 1-2 थेंब टाकायचे आणि दालचिनी छान आपल्याला तेलावरती टुणू टुणू उड्या मारेपर्यंत दालचिनी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता बघू शकता या ठिकाणी दालचिनीसुद्धा आपल्याला छान भाजून घेतोय. या छोट्या कढईमध्ये आहे काय माहिती तुम्हाला, जायफळ आहे. एवढ्या मसाल्यासाठी 3 किलो मिरच्यासाठी एवढा खरा मसाला आणि जायफळ फक्त 2 घेतलेले आहेत. 2 मोठे जायफळ होते, त्याचे तुकडे आम्ही केलेले आहेत आणि ते सुद्धा छान तेलावरती भाजून घेतलेलं आहे. या ठिकाणी बघताय जायफळ आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपली दालचिनीसुद्धा छान अशी भाजलेली आहे, तीसुद्धा आपण पातेल्यामध्ये काढलेली आहे. आता तुम्ही म्हणता हे काय आहे, हे सुद्धा एक आता हे सुद्धा जिरं आहे, पण कोणतं जिरं आहे माहिती तुम्हाला, हे आहे शाही जिरं. तर आता ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप वेळ लागत नाही भाजण्यासाठी, फक्त पूर्वतयारी करून ठेवा. मसाले खडे मसाले स्वच्छ करून ठेवायचे घेतल्यानंतर आपल्याला, जेणेकरून ते पटापट आपले भाजून होतील अशा प्रकारे. आता बघू शकता या ठिकाणी तुम्ही शाही जिरंसुद्धा आता छान भाजलेलं आहे, ते सुद्धा आपण सगळ्या मिक्स मसाला जो आपण केलेला आहे त्यामध्ये काढून घेतलेला आहे. यामध्ये बरेच जण आता कढईमध्ये मी घातलेलं आहे खोबरं मी जवळजवळ 1 किलो घातलेलं आहे, कारण की मिरच्याही खूप आहे, किंवा 1/4 किलो वगैरे घातलं तरी पण चालेल. आता बरेच जण खोबरं हे खिसून घेतात, पण मी अशी काप करून घेतलेलं आहे, कारण की ह्याला भाजणार आहोत आम्ही आधी आणि नंतर ते मिक्सरला फिरवणार आहोत. आता बघू शकताय ना, ही आहे सुंठ. अगदी थोडंसं तेल आम्ही घातलं यामध्ये कढईमध्ये आणि त्यानंतर आम्ही आता सुंठ अगोदर तुम्हाला सांगितलं मी थोडीशी अशी टेचून घ्यायची, म्हणजे ती थोडीशी मऊ होते, कारण की बरेच कडक असल्याने तिला आपल्याला मऊ होते, वाटायला सुद्धा बरी पडते. त्यामुळे आता परतून आपण घेत आहोत या ठिकाणी सुंठ आणि एका ठिकाणी आहे आपलं खोबरं. खिसून घेतलं तरी चालेलच, काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी हे छान असं भाजून घेणार आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आणि मग ते मिक्सरला फिरवणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी आता आपण करतोय हे काय आहे तुम्ही सांगू शकताय का? तर मंडळी या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, आता हे टाकलेलं आहे जावित्री. हे सुद्धा आपल्याला अगदी तेलावरती 1-2 थेंब टाकूनच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचे. भाजून झाल्यानंतर पुन्हा खडे मसाल्यामध्ये ते मिक्स करायचं आहे. आता या ठिकाणी बघताय शेवटी सगळ्यात आपण टाकणार आहोत हिंगसुद्धा तुम्ही अगोदरच फोडून घ्या, म्हणजे आपल्याला तुम्हाला तळण्यासाठी. आणि हिंग हा आपल्याला तळायचा आहे, भाजायचा नाही. तेल छान तापलं की यामध्ये आपण घालूया आता हिंग. आणि हिंग घातलं की हिंग थोडंसं फोडून घ्यायचं ओबडधोबडच, म्हणजे पटकन तो असा फुलला जातो आणि त्याला कलरही छान येतो. बघू शकता या ठिकाणी आता फोडलेला आहे आणि या ठिकाणी आता हिंगसुद्धा आपल्याला फुललेला दिसेल तुम्हाला, आणि तो सुद्धा आपल्याला फोडून घेतलेला हिंग परतून घेऊन खड्या मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे. बघू शकता इकडं कसं छान आता फुलत आहे. थोडासा कलर चेंज झाला की लगेचच आपण काढून घेणार आहोत. आता हिंग तर छान तळून झाला. आता सर्वात बारी आली आहे आपली सर्वात माझ्या आवडतीचा हळद आणि हळकुंड तुम्ही बघू शकताय, अशी आम्ही फोडून घेतलेली आहे, जेणेकरून पटकन ती तळली जावीत म्हणून. आणि सर्वात शेवटी आपण हिंग आणि हळकुंड तळून घ्यायची, कारण की हे भाजायचं नाही, आपल्याला तळून घ्यायचे. आता छानपैकी आता हळदीला सुद्धा आपण हळकुंडाला तळून घेतलेला आहे. सर्वात आता आपण घेत आहोत इथं मेथ्यासुद्धा प्रमाणात घेतलेल्या आहे. शेवटी मी तुम्हाला लिस्ट देईनच, त्यानुसार तुम्ही मसाला करू शकता. मेथ्यासुद्धा छान आता तळून घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आता तुम्हाला दाखवते मी खोबरं जे मी तुकडे करून घेतलेले होते ते आता ओबडधोबड मिक्सरला फिरवलेलं आहे. अजून एकदा फिरूया, किंवा त्या आपण मसाला कांडपमध्ये गेलो की ती सुद्धा आपल्याला फिरून देतात. आता या ठिकाणी सर्वात शेवटी आम्ही मसाला मिरच्या भाजण्यासाठी अगदी 1-2 चमचे आम्ही तेल घातलेलं आहे पातेल्यामध्ये आणि आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आम्ही मिरच्या सगळ्यात शेवटी ठेवलेल्या आहेत, कारण की ठसका उठू नये म्हणून. तुम्ही सुद्धा सेम तसंच करा. आधी खडे मसाले भाजायचे कधीही आणि नंतर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि खूप तेल टाकायचं नाही, फक्त 1-2 चमच्यावरतीच आपल्याला फक्त मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणता हे मसाले करण्यासाठी आमची चिवडी आहे आणि आम्ही दोघींनी मिळून हा मसाला केलेला आहे, म्हणून आम्ही म्हटलेलं आहे. आता बघू शकताय आता मिरच्या कुठपर्यंत भाजायच्या, जोपर्यंत मिरच्याला छान अशी शाईन येत नाही ना तोपर्यंत आपल्याला मिरच्या ह्या भाजून घ्यायच्या. आता या ठिकाणी आम्ही मसाल्यात घालत आहोत छानपैकी
की असा गावरान लसूण तो सुद्धा छान असा तळून घेतलेला आहे. आता मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत. बघू शकताय किती शायनी दिसत आहेत ह्या मिरच्या. आता ही होती बेडगी मिरची. आता आपण घेणार आहोत लवंगी मिरची जी आपण मसाल्यासाठी आणलेली आहे. ती सुद्धा आपल्याला छान अशी शायनिंग येईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे. आता मसाला म्हटलं की थोडंफार ठसका उठणारच आणि त्याशिवाय मसाला केलाय असं थोडीच वाटत असतं. तर आता बघू शकता या ठिकाणी आता पातेल्यात घालून आम्ही शायनी येईपर्यंत मिरच्या भाजून घेणार आहोत आणि नंतर ना हे सगळं थंड करायला ठेवायचं आहे आणि मग आपण कांडपमध्ये जाऊन याचा मसाला करून आणणार आहोत. चला तर मंडळी आता कांडपमध्ये जाऊन मसाला तयार केलेला तुम्हाला मी दाखवते. आता सगळे पदार्थ भाजून घेतलेले आहेत आणि थंड करायला जाणार आहोत कांडपमध्ये मसाला तयार करण्यासाठी. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच मसाला करा. अगदी सोपी पद्धत आहे. जर गॅस बाहेर घ्या चुलीवरती हा मसाला खूप सुंदर असा मसाला. तर बघा किती छान असा आपला मस्त आपला घरगुती वर्षभर टिकणार असा आम्ही मसाला मग करून आणलेला आहे. मस्त अगदी ना असं तोंडाला पाणी सुटते बरं का. अगदी सुंदर असा हा मसाला आहे. स्वच्छ डबा घासून ठेवलेला आहे. वर्षभर साठवणीतला हा माझा डबा आहे. बघू शकता इकडं अगदी तोंडाला पाणी सुटलंय. डब्यामध्ये आपण भरून घेऊया आता. बघू जवळ पण पाहू शकता असा घरगुती मसाला मी करते. बघू शकता असं अगदी 3 किलोचा हा माझा मसाला झालेला आहे. चला आता डब्यात भरून घ्यायचं. वर्षभर असा छान असा टिकतो. आता मी पूर्ण मसाला डब्यामध्ये भरून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर पद्धतीचा हा मसाला झालेला आहे. वर्षभर छान टिकतो, टेन्शन नाही. मटणाची भाजी तर खूप सुंदर अशी होते. नवीन मसाल्याची मटणाची भाजीची रेसिपी घेऊन येणार आहे मी लवकरच. तोपर्यंत आपण हा मसाला पटकन भरून घेऊया. असा 1 चमचा छानसा यामध्ये ठेवून द्यायचा. लागण तसंच आपण आता याला बाहेर काढू शकतो. आता मी ना काय करते मस्त पटकन डब्यात भरून घेते. हा जवळ 3 ते 3.5 किलोचा हा मसाला झालेला आहे माझा. आपल्या चिवडीने आणि आपण एकत्रच मसाला केलेला आहे. ह्यावेळेस म्हणलं चला सुट्टीला आलेली होती ना म्हणून मस्त छान त्याच्यासोबत आम्ही दोघींनी मस्त मसाला केलेला आहे. मस्त कांडपवरती नेऊन चांगला मसाला कांडपवरती चांगला कुटून आणलेला आहे. तर आता हा आपला वर्षभर टिकण्याचा हा मसाला आहे. वर्षभर छान असा मसाला टिकावा त्यामुळे आपण यामध्ये घालणार आहे हिंगाचा खडा. वर्षभर छान टिकतो असाही टिकतो पण एक सेफ्टी म्हणून आपण यामध्ये हिंगाचा खडा घालून टाकायचा आहे आणि मस्त हवाबंद पॅकबंद डब्यामध्ये आपण असा झाकण लावून ठेवून देणार आहोत. तर चला असा हा उन्हाळ्याचा आपला बघू शकताय पॅकबंद डबा. चला कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हा मसाला बघू नक्की सांगा. आम्ही लहानपणी मम्मीने आणला ना मसाला की त्यामध्ये नवीन करून आणला ना ज्या दिवशी आणला त्या दिवशी इतका घरभऱ्याचा सुंदर असा सुहास यायचा ना की आम्ही त्यामध्ये थोडंसं किंचितचं मीठ नंतर ना मसाला आणि तेल टाकून आणि ते भाकरी बरोबर ते काय लागायचं 1 नंबर असं बरं का. तर तसाच आहे हा पण मसाला. मी जेव्हा खाईन त्यावेळेस नक्की शेअर करेन. तुम्हाला तर मात्र कसा वाटला हा मसाला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.